अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग बघा, मी नेहमीच तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे असंख्य उपाय असंख्य टेक्निक सांगत असते। खरं तर मी तुम्हाला त्याच्यासोबत हे पण सांगते की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे 100% कारगर असतात। इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल किंवा अडलेल्या कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी असेल, मनातील कुठलीही एखादी जर विश कंप्लीट करायची असेल तर त्याच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी टेक्निक आहे ती 100% परिणामकारक असते। मी नेहमीच तुम्हाला आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती स्वामी भक्तांचे अनुभव शेअर करत आलेले आहे किंवा स्वामी भक्तांना येणारे जे स्वामींचे अनुभव असतात ते मी तुम्हाला सांगत आलेले आहे। मात्र पहिल्यांदाच मी आपल्या या चॅनलवरती लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एका दादांना आलेला एक सुंदर अनुभव सांगणार आहे। कारण आता बरेच दिवस झाले मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक सांगत आहे आणि या टेक्निकमधूनच आलेला हा दादांचा एक सुंदर अनुभव जो सगळ्याच लोकांना सगळ्याच व्यक्तींना लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक करण्यासाठी प्रोत्साहित करेल किंवा आयुष्यात कुठेतरी डिप्रेशन असेल, काहीतरी संपल्यासारखं वाटत असेल, काही अशक्य वाटत असेल तर ते शक्य करून दाखवणारा आणि प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटी आणून ती गोष्ट पूर्ण करणारा हा अनुभव आहे, जो प्रत्येकाच्या मनाला लागणारा किंवा प्रत्येकाच्या मनाला एक पॉझिटिव्ह करणारा आहे। अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे, कारण पहिल्यांदाच मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। बघा, अगदी 4-5 दिवसापूर्वीच प्रसाद वडपे मुंबईवरून हे दादा आहेत आणि या दादांनी त्यांचा शेअर केलेला हा अनुभव आहे। व्हिडिओ स्किप न करता फक्त शेवटपर्यंत बघा, कारण या दादांचे 2 अनुभव मी तुम्हाला सांगणार आहेत। जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे जे असे मी सुंदर व्हिडिओ बनवेन ते सगळ्यात आधी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, दादा जे आहेत ते मुंबईमधून आहेत आणि त्यांचं नाव प्रसाद वडपे असं आहे। यांचं वय जे आहे ते 24 वर्ष आहे। सगळ्यात पहिला अनुभव जो त्यांनी शेअर केलेला आहे तो म्हणजे कॉलेज। दादा म्हणतात की मुंबईमध्येच कॉलेजला आहे, माझं IT इंजिनिअरिंग झालेलं आहे। खरं तर मी आता शेवटच्या वर्षामध्ये होतो, मनापासून अभ्यास करत होतो। माझ्या घरामध्ये सगळे जे आहेत ते एज्युकेटेडच आहेत। घरामध्ये जी माझी परिस्थिती आहे ती खूप श्रीमंत किंवा खूप गरीब असंही नाही, मिडल क्लास मधलाच मी आहे। पण फक्त इतकंच की घरामध्ये एक फोर्स होता की एज्युकेटेड व्हायचं। माझी बहीण, माझा भाऊ सगळेच एज्युकेटेड आहेत आणि त्यामध्ये मला IT इंजिनिअरिंगला पाठवलं होतं। त्यामध्ये मला चांगले मार्क्स मिळावे अशी माझ्या घरच्यांची इच्छा होती। दादा म्हणतात मी वर्षभर मेहनत घेतली होती, मी प्रयत्न केले होते, मी कष्ट केले होते, मी त्यानुसार माझे पेपरही दिले होते। पण पेपरांच्या वेळेस असं झालं की इझी वाटणारे जे पेपर आहेत ते हार्ड गेले। जेव्हा मी घरी येऊन टोटल काउंट करत होतो मला अगदी 50 ते 60च्या आतच मार्क्स पडत होते। खरं तर कळत नव्हतं, घरच्यांची इच्छा होती की तुला फर्स्ट क्लास मिळावा। मीही तितक्या जोमाने अभ्यास केला होता, पण एक्झाम दिल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो। सतत त्या गोष्टींचा विचार करू लागलो। जेवण, खाणं, पिणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं कमी झाल्या। त्यात मी आजारी पण पडलो। डोक्यात तोच विचार असायचा, मार्क्स कमी पडल्यानंतर पुढचं फ्युचर काय, घरी काय सांगणार। दादा म्हणतात मला माझं लाईफ एक कुठेतरी बॅकआउटला जाताना दिसत होतं आणि मला ते नको होतं। मला लाईफमध्ये पुढे जायचं होतं। आता काही करून मला काय करावं मला कळत नव्हतं आणि त्यावेळेस असंच मी मोबाईल बघता बघता मला अचानक एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक दिसली। दादा म्हणतात ती टेक्निक ऐकून मला कुठेतरी आधी विश्वास बसला नाही, असं खरंच असतं का, मी असंच इग्नोर करत होतो। एक व्हिडिओ बघितल्यानंतर रिकमेंडेड म्हणून खाली अजून व्हिडिओ यायला सुरुवात झाली। मी अजून टेक्निक बघत गेलो आणि त्यामध्येच मी एक वॉटर टेक्निक बघितली। दादा म्हणतात मी एक वॉटर टेक्निक बघितली जी लॉ ऑफ अट्रॅक्शनची सर्वात प्रभावी मला त्यावेळेस वाटली आणि मी आता ठरवलं की रिझल्ट लागेपर्यंत आपण ही टेक्निक करायची। दादा म्हणतात मी त्या दिवशीच ठरवलं आणि त्या टेक्निकला सुरुवात केली। रिझल्ट यायला जवळपास 20-21 दिवस बरोबर बाकी होते। कधी रिझल्ट होता हेही मला खरं तर माहिती नव्हतं। मी त्या टेक्निकची सुरुवात केली। मी रोज करत होतो, मी ती टेक्निक रोज करत होतो आणि त्या दिवशी दादा म्हणतात की 13वा दिवस होता।
म्हणजे वॉटर टेक्निक जी आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची, तर त्याच्याबरोबर 13वा दिवस होता आणि त्याच दिवस माझा रिझल्ट लागणार होता. मी जेव्हा ही टेक्निक सुरू केली होती तेव्हा माझ्या डोक्यात एकच होतं, मला 80 ते 85च्या मध्ये मार्क्स पडले पाहिजे. डोक्यात एकच विचार होता की 80-85 80-85 80-85. खरं तर मी काउंट केलं तिथं फक्त 50 ते 60च होतं, पण माझ्या डोक्यात होतं 80-85, कारण मला बघायचं होतं ही टेक्निक खरंच काम करते का, किंवा मनात जर ही एक माझ्या म्हणजे मनात मी जर ही हा एक आकडा ठेवला आहे तर तो आकडा मला बरोबर मिळतो का. आणि त्या दिवशी बरोबर तो 13वा काहीतरी दिवस होता. दादा म्हणतात माझा रिझल्ट लागला आणि तुम्हाला खोटं वाटेल पण मला 84% पर्सेंटेज पडले. दादा म्हणतात मी बरोबर 80 ते 85च्याच मध्ये सतत म्हणायचो, मला 80-85च्या मध्येच मार्क्स पडणार, मला 80-85च्या मध्येच मार्क्स पडणार, आणि मला 84 मार्क्स पडले. दादा म्हणतात हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे, कारण मी काय लिहिलं होतं काय नाही ते फक्त मला माहिती होतं, पण लॉ ऑफ अट्रॅक्शनने ते अट्रॅक्शन किंवा जे काही असेल ते खेचून आणलं आणि माझी विश कंप्लीट केली. त्याच्यानंतर दादांनी दुसरा अनुभव शेअर केलेला आहे. दादा म्हणतात खरं तर माझा जो मोबाईल म्हणजे माझा जो फोन आहे तो अगदी 3-3.5 वर्ष वापरून झाला होता, थोडा जुना झाला होता आणि मला तर नवीन फोन घ्यायचा होता. बाबांनी मी बऱ्याच वेळा सांगितलं, आईला सांगितलं मला फोन पाहिजे, पण कोणी लक्ष देत नव्हतं. मी ठरवलं होतं की मी जेव्हा कमावेल तेव्हा स्वतःच्याच पैशांनी मी एक चांगला फोन घेईन, पण माझ्या सगळ्या मित्रांकडे फोन होतं, मला फोनची गरज होती, बऱ्याचशा गोष्टी करायला फोन लागत असेल, अभ्यास असेल किंवा बऱ्याचशा गोष्टींसाठी मला नवीन फोनची खूप गरज होती. म्हणून मी खरं तर घरामध्ये खूप हट्ट पण केला, सगळं करून बघितलं, पण माझं ते फोनचं काही स्वप्न पूर्ण होत नव्हतं. एक दिवशी मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्याच उपायांकडे वळलो आणि त्यातली एक टेक्निक घेतली, आणि ती टेक्निक दादा म्हणतात की त्यावेळेस मी मिरर टेक्निक घेतली, म्हणजे आरशाची टेक्निक यूज केली, आणि त्या मिरर टेक्निकनुसार मी करत गेलो. आणि तिसऱ्या दिवशी काय म्हणतात नीट आहे का, तिसऱ्या दिवशी योगाने की काय माहिती नाही, पण तिसऱ्या दिवशी अचानक जिथे मी वर्षभर बाबांकडे मोबाईलसाठी रडत होतो, भांडत होतो, ओरडत होतो, पण काहीच नाही, पण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायाने सुरुवात केली. खरं तर घरी कुणालाच माहीत नाही की मी ह्या रेमेडीज किंवा हा उपाय करतोय, पण तिसऱ्याच दिवशी माझ्या बाबांनी मला 70,000चा फोन दिला. माझा तिसराच दिवस होता, मी ती रेमेडीज करून उठलो होतो, घरात मी बसलो होतो, आणि एक सरप्राईज सारखं बाबांनी माझ्या पुढे तो फोन ठेवला, आणि तो 70,000चा फोन मला फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निकने मला मिळाला. दादा म्हणतात की हे माझे 2 सुंदर अनुभव होते, आणि आता इथून पुढे मी स्वामींची सेवा दादा म्हणा मी स्वामींची तर सेवा करतोच आहे, स्वामींची सेवा करणार, आणि त्याच्यासोबत मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीजही मनापासून करणार, कारण 100% लाभ आहे, 100% अनुभव आहे. फक्त पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा दादांचे दोनही अनुभव मलाही छान वाटले, ऐकलं तेव्हा खूप सुंदर वाटलं. तुम्हाला सांगण्याचं कारण इतकंच आहे की तुम्ही पॉझिटिव्हिटीने करून बघतो ना असं म्हटलं तर उपाय तिथेच थांबतो. मी करणार आहे आणि हे घडणार आहे असं जर मनात ठेवलं तर सगळं काही शक्य होतं. पॉझिटिव्हनी किंवा एक पॉझिटिव्ह माइंड लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय करा. मी नेहमी सांगत असते जिथे सगळं थांबतं, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तिथून लॉ ऑफ अट्रॅक्शन सुरू होतं, आणि हे आपण जितक्या पॉझिटिव्हिटीने जे म्हणू ते आपल्याकडे परत आणतं. म्हणजे जितक्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही इच्छा व्यक्त कराल ना ती तुमच्याकडे परत येणार आणि ती पूर्ण होणार.